सायलीला ही त्याची जाणीव झालेली असावी. पुस्तक बंद करून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, हे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? अहो, तुम्ही सारखं माझ्याकडे असं टक लावून का बघताय? मला त्यातनं आनंद मिळतोय म्हणून. त्याच्याकडून अशा स्पष्ट उत्तराची सायलीला अपेक्षा नव्हती. उलट आपण असं विचारता तो गडबडून जाईल, त्याचा चेहरा ओशाळवाणा होईल, आपली नजर चुकवत तो काहीतरी गुळमुळीत उत्तर देईल असं तिला वाटलं होतं. पण आत्ता त्याच्याऐवजी तीच गडबडली. त्यावर आपण काय बोलावं ते क्षणभर तिला सुचलंच नाही. पण मला हे नाही आवडत. क्षणभरानं ती काहीशा चढ्या आवाजात म्हणाली, कुणाही परक्या पुरुषानं माझ्याकडे असं टक लावून बघणं मला मुळीच पसंत नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं तर म्हणायचं नाही आहे, जो तुमचा जीवनसाथी बनेल त्यालाच फक्त तुमच्याकडे असं बघण्याचा अधिकार आहे? हो. तर मग थोड्या वेळासाठी मला तुम्ही आपला जीवनसाथी समजा. तुमचं डोकं तर फिरलेलं नाही आहे ना? रागानं ती एकदम उठून उभी राहिली. का बरं? त्याने अगदी निरागस चेहऱ्यानं तिच्याकडे बघितलं. तुम्ही इतके निर्लज्ज असाल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही स्वतःला रोहनच्या बरोबरीचे समजताय. मी स्वतःला रोहन किंवा त्याच्या बरोबरीचा समजत नाही आहे. मला केवळ एवढंच म्हणायचं आहे की आयुष्याच्या या लांबलचक प्रवासात कधीकधी सहप्रवासी बदलले जातात. म्हणजे माझाही सहप्रवासी बदलू शकतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? का नाही बरं? मुळीच नाही. ती आवाजात ठामपणा आणत म्हणाली. मोठ्या विश्वासानं बोलताय तुम्ही? तो काहीसा कुत्सित हसत म्हणाला, हो, कारण मी एक भारतीय स्त्री आहे, जी आपल्या पतीची निवड फक्त एकदाच करते असंच ना? हो, आणि प्रेम देखील ती केवळ एकदा आणि एकावरच करू शकते. बरोबर आहे तुमचं, पण अर्थात ते प्रेम जर तिच्यावर जबरदस्तीनं लादलं गेलं नसेल तर. पती म्हणून त्या पुरुषाची निवड तिने स्वतः केली असेल तर. केवळ परिस्थितीच्या दबावाखाली येऊन हे नातं तिने मान्य केलं नसेल ना तर. तुम्हाला काय म्हणायचं आहे? सायलीनं काहीसं चमकून त्याच्याकडे बघितलं. आपल्या मनात चाललेली चलबिचल, आपल्या मनात उठलेले अस्पष्ट विचार समीरला कसे समजले? रोहनने त्याला आणखीन काय काय सांगितलं आहे? आता हे खरं आहे की रोहनवर प्रेम असल्याचा साक्षात्कार आपल्याला कधीच झाला नाही. प्रेमात पडल्यावर मनात जी एक प्रकारची हुरहुर निर्माण होते त्याचा अनुभव आपण कधीच घेतला नाही. मात्र रोहनने आपल्या एकाकी अवस्थेत जो आपल्याला आधार दिला त्याची जाणीव मात्र नेहमीच आपल्याला होत होती. त्याच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव त्याने आपल्यासमोर मांडला आणि त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून आपण होकार दिला. शिवाय रोहन तिच्या पप्पांच्या जिगरी मित्राचा मुलगा होता आणि त्याचीही तीच इच्छा होती. मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या चांगलं लक्षात आलं आहे. समीरच्या आवाजानं ती भानावर आली. मान वर करून सायलीने त्याच्याकडे बघितलं आणि मग पुन्हा मान खाली घातली. पण आपल्या ह्या मौनाचा फायदा घेऊन त्यांनी आणखीन काही बोलायला नको म्हणून शेवटी मन घट्ट करून तिने सांगितलं की रोहनवर तिचं प्रेम होतं म्हणून ती त्याच्याशी विवाह करत होती. तिच्या त्या बोलण्यावर समीरचा विश्वास बसला नाही, पण तो काही बोलला नाही. काही वेळ मग दोघेही आपल्याच विचारात हरवून गेल्यासारखे तसेच बसून राहिले. काही काळानं पावसाचा जोर बराच कमी झाला होता. समोरचे कागद गोळा करत समीर उठून उभा राहिला आणि म्हणाला, पाऊस कमी झाला आहे, आपण निघूया, तुम्ही तुमचं सामान घेऊन या. हो, असं म्हणून सायली झटकन सोफ्यावरनं उठून उभी राहिली. हाय समीर. अचानक एक नाजूक लाडीक आवाज आला आणि त्या आवाजानं दोघांचंही लक्ष वेधलं. सायलीनं बघितलं तर एक अतिशय सुंदर कमनीय शरीराची तरुणी त्यांच्याच दिशेनं येत होती. जीनची टाईट पॅन्ट, त्यावर निम्म्याच्या वर उघडं पोट दाखवणारे जॅकेट, खांद्यापर्यंत कापलेले मोकळे केस, उंच टाचेचे सँडल आणि मेकअप केलेला चेहरा. हाय समीर. सायलीकडे दुर्लक्ष करत ती जवळ येत म्हणाली, अरे तू मुंबईत आहेस आणि मला कळवलं सुद्धा नाहीस. 15 दिवसापूर्वी मी सिंगापूरहून परत आली आहे. एकटीला फार बोर झालं होतं. तू बरोबर असायला हवा होतास. एनिवे, तू काय केलंस या दरम्यान? अनिता, मी बिझी होतो. तो अतिशय कोरड्या अलिप्त स्वरात म्हणाला.
त्याच्या आवाजातला तो अलिप्त भाव अनिताला जाणवला असावा. तिच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी उमटली. सायलीकडे बघत ती कुत्सित स्वरात म्हणाली, हां, तू किती बिझी होतास ते तर मी बघतेच आहे. तसं तुझा चॉईस विचारात घेता हिचं स्टँडर्ड. हे बघ, तुझं मत कोणी मागितलेलं नाही अनिता. तिचं बोलणं मध्येच तोडत समीर काहीशा चढ्या आवाजात म्हणाला, आपण तरी मला आपलं मत द्यायलाच हवं, कारण शेवटी फिरून फिरून तू पुन्हा माझ्याचकडे तर येतोस. अनिताच्या ह्या बोलण्यानं सायली मनातनं चिडल्यासारखी झाली. या मूर्ख पोरीनं तोडलेले तारे आणखीन ऐकायला नकोत म्हणून ती वळली आणि आपल्या रूमकडे निघून गेली. अशा टाईपच्या मुली जर ह्या माणसावर फिदा होत असतील तर हा स्वतःला मजनूचा बाप समजणारच की. सायली मनातनं भयंकर खवळली होती आणि त्याचवेळी अनिताची त्याच्याशी असलेली जवळीक बघून आपण एवढ्या का डिस्टर्ब झालो याचाही ती विचार करत होती. काही वेळानं आपली सुटकेस घेऊन ती खाली आली तेव्हा लॉबीमध्ये समीर एकटाच उभा होता. ती जवळ येताच तो काहीशा तक्रारीच्या सुरात म्हणाला, पुन्हा असं कधी जाऊ नका. असं म्हणजे असं एकदम वळून निघून जाणं का? उलट तुम्हाला तुमच्या प्रेयसीबरोबर एकांत मिळाला त्याबद्दल तुम्ही माझे आभार मानायला हवे. ती काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाली. हे बघा, ती माझी प्रेयसी वगैरे कोणी नाही आहे. समीर एकदम तडकून म्हणाला. त्याचं ते एकदम तडकून तिचं म्हणणं नाकारणं सायलीला कुठेतरी भावून गेलं. हे बघा, ती तुमची कोणी असो किंवा नसो. ती जाणीवपूर्वक आपला चेहरा निर्विकार ठेवत म्हणाली, ही तुमची व्यक्तिगत बाब आहे आणि त्यात मला दखल द्यायचा कसलाही अधिकार नाही आहे. पाऊस थांबलाय, चल निघूया. तो विषय आणखीन पुढे वाढवण्याची त्याची इच्छा नसावी. सायलीनी माल डोलावताच दोघेही हॉटेलमधनं बाहेर पडले. समीर कार चालवत होता. त्याच्या शेजारी बसलेली सायली खिडकीतनं बाहेर पाहत होती. हॉटेलमधून बाहेर पडल्यापासून दोघात कसलंही संभाषण झालेलं नव्हतं. सायलीलाच ही शांतता काहीशी बोचत होती. समीरनं काहीतरी बोलावं असं तिला वाटत होतं, पण तसं त्याला सुचवण्याचं धाडस मात्र तिला होत नव्हतं. सायली याच विचारात असताना अचानक कार रस्ता सोडून वळली आणि एका उंच इमारतीसमोर उभी राहिली. सायलीनं प्रश्नार्थक नजरेनं समीरकडे बघताच तो म्हणाला, माझ्या फ्लॅटमध्ये थोडं काम आहे. जास्तीत जास्त 10-1 मिनटं लागतील. ठीक आहे, अशा अर्थी खांदे उडवून तिने त्याला परवानगी दिली. तुम्हीही माझ्याबरोबर वर आलात तर बरं होईल. वर? तुमच्या फ्लॅटमध्ये? हो. नाही, तुम्ही तुमचं काम उरकून घ्या, मी इथेच बसते गाडीत. हे बघा मॅडम, ही मुंबई आहे. बरं मग? एकटी स्त्री तीही अशी गाडीत बसलेली बघून लोक गैरसमज करून घेतात, तिच्यावर कमेंट्स करतात. काही जण तर त्याही पुढे जाऊन तिची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. अच्छा, म्हणजे तुमच्या ह्या शहरात सगळे गुंड आणि मावालीच राहतात तर? हे बघा, तुम्ही मला शब्दात पकडू नका. सध्याचे दिवस चांगले नाही आहेत इतकंच मला म्हणायचं आहे. बरं, या. असं म्हणत समीर कारमधनं उतरला. त्याच्या पाठोपाठ सायली उतरली. तसं बघायला गेलं तर समीरचा फ्लॅट बघायची उत्सुकता तिलाही होती, पण रोहनला हे समजलं तर तो काय म्हणेल या भीतीनं ती नाही म्हणत होती. त्या उंच इमारतीतल्या 8व्या माळ्यावर समीरचा फ्लॅट होता. फ्लॅटच्या दारातून आत शिरतात सायलीचे डोळे दिपल्यासारखे झाले. एवढा आलिशान फ्लॅट तिने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. संपूर्ण हॉलभर उंची गालीच्या पसरला होता. हॉलमध्ये असलेलं फर्निचरही उंची होतं. एका बाजूला बरीच मोठी खिडकी होती, त्यातून मुंबईचा बराच मोठा भाग एकाच नजरेत दिसू शकत होता. कसा वाटला? समीरच्या आवाजानं ती भानावर आली. त्याच्याकडे वळून बघत म्हणाली, छानच आहे, पण माझं हे मत विचारण्यासाठी तुम्ही मला वर नाही ना आणलं. तिला काय म्हणायचं हे त्याच्या लक्षात आलं. क्षणभर त्याचे ओठ घट्ट आवळले गेले आणि मग स्वतःला सावरत तो म्हणाला, मला 20-1 मिनटं लागतील, तोवर तुम्ही काळजी करू नका, पण शक्यतो जरा लवकर आटपा. समीर आतल्या भागात निघून गेल्यावर ती सोफ्यावर टीपॉयवरचं एक मॅगझिन उचलून चाळायला लागली. आणखी थोडा वेळ गेला आणि एक म्हातारा असा माणूस एक ट्रे घेऊन आतनं बाहेर आला. ट्रे त्यांनी समोरच्या टीपॉयवर ठेवला. ट्रेमध्ये कप आणि एका डिशमध्ये बिस्किटं होती. ट्रे ठेवल्यावर त्याने आतल्या बाजूला तोंड करून समीरला आवाज दिला आणि म्हणाला, समीर, कॉफी आणली आहे बरं का? हां, ठीक आहे काका, आलोच मी, समीर आतून म्हणाला.
2-3 मिनिटात समीर बाहेर आला. मग सायलीकडे बघत त्यांनी त्या म्हाताऱ्या ग्रहस्थाची ओळख करून दिली. हे माझे काका आहेत. लहानपणापासून माझ्याबरोबर राहतात. डॅडींच्या नंतर यांनीच माझा सांभाळ केला आहे. सायलीने हात जोडून त्यांना नमस्कार केला. मग काका पुन्हा आत निघून गेल्यावरती समीरकडे बघत म्हणाली, तुमचं काम संपलं? अहो, मग निघायचं? कॉफी न घेता गेलो तर काका नाराज होतील. कॉफी संपल्यावर निघायचं का असं मी म्हणत होते. तुम्हाला जायची फार घाई आहे का? हो. का बरं? माझं इथे तुमच्या फ्लॅटमध्ये जास्त वेळ थांबणं योग्य नाही आहे. पण आपण काही इथे एकटेच नाही आहोत. तरीही. काय तरीही? रोहनला हे समजलं तर फार नाराज होईल तो. अच्छा, म्हणजे खरी भीती ही आहे तर. समीरच्या कपाळावर आठी उमटली होती. हो, सायलीने कबूल करून टाकलं. तुमच्या भावी पतीनं तुम्हाला स्टेशनवरून आणण्यासाठी अशा एका माणसाला पाठवलं होतं जो तुम्हाला पूर्णपणे अनोळखी होता. मग काल रात्री त्या माणसावर विश्वास ठेवला होता, तर मग आज काय एवढ्या घाबरताय? काल आपण हॉटेलच्या लॉबीमध्ये होतो, आज त्या माणसाच्या फ्लॅटमध्ये आहे मी. तिने त्याच शांतपणे उत्तर दिलं. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की आज या फ्लॅटमध्ये एकांतात मी तुमच्यावर काही जबरदस्ती वगैरे करीन? कोणी सांगावं, करूही शकाल? ती अगदी शांतपणे म्हणाली. तो काही क्षण तिच्याकडे टक लावून बघत राहिला आणि म्हणाला, हे बघा, तशी काही भीती खरोखर तुमच्या मनात असेल तर ती काढून टाका. तुम्ही माझ्याविषयी काय ग्रह करून घेतला याची मला कल्पना नाही, पण समोर आलेल्या प्रत्येक स्त्रीशी असं वागण्या इतपत मी स्त्री लंपट नाही याची खात्री बाळगा. सायली काही बोलली नाही, पण त्याच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मनोमन तिलाही कुठेतरी पटला होता. म्हणूनच आता पुन्हा त्याच्यावर अविश्वास दाखवून त्याला डिवचायचं नाही असं तिने ठरवून टाकलं. समीरनं उठून स्टिरिओवर पाश्चात्य संगीताची एक कॅसेट लावली. मग तिच्या समोरच्या कोचावर बसत त्याने एक सिगरेटशी लगावली. त्याच्या त्या वेळकाढूपणामुळे सायली मनातनं काहीशी अस्वस्थ झाली. तुम्ही मला इथे का आणलं मिस्टर सोहोनी? शेवटी न राहून त्याने विचारलं. समीर म्हणा, समीर. ज्या परिस्थितीत सध्या आपण आहोत त्यात मिस्टर सहानी हे काहीसं विचित्र वाटतंय. मीही तुम्हाला सायली म्हणून संबोधेन. मिस्टर सोहोनी. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, तुम्ही मला इथे जाणून बुजून घेऊन आलाय ना? हो. त्यांनी शांतपणे कबूल केलं. का? तुमच्याविषयी जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. काय? मला मोठं नवल वाटत होतं. खरं सांगायचं तर रोहनसारख्या माणसाच्या आकर्षणात बांधल्या जाव्या अशा प्रकारची स्त्री तुम्ही नाही वाटत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हो? सायलीचा आवाज काहीसा चढला. तुमच्या ते लक्षात आलं आहे? तुम्हाला माझ्याविषयी काहीच माहिती नाही. अच्छा, जसं मगाशी अनिता म्हणाली होती तसं. माझ्या आजूबाजूच्या मुली किंवा स्त्रिया म्हणा हवं तर फार झटपट माहिती मिळवतात हो. मला काही माहिती मिळवायची गरज वाटत नाही. पण मला वाटतं, असं म्हणत तो उठून स्टिरिओजवळ गेला. त्याला नेमकं काय म्हणायचं असावं याचा विचार करत असताना सायलीची नजर एका सेंटर टेबलवर चांदीच्या फ्रेममध्ये असलेल्या एका तरुणीच्या फोटोवर पडली. गोबरा गोबरा चेहरा, खांद्यापर्यंत काळे कुरळे केस, मोठे पिंगट डोळे, एकूण अतिशय देखणं आणि आकर्षक व्यक्तिमत्व होतं त्या तरुणीचं. कोण असावी ही? ही माझी बहीण आहे. समीर तिच्या नजरेचा वेध घेत तिच्या मनातला प्रश्न ओळखल्यासारखा म्हणाला. हो, खूप सुंदर आहे. आणि तेवढी दुःखीसुद्धा. दुःखी? नाही, दुःखी म्हणणं योग्य नाही होणार. त्याऐवजी दुर्दैवी, शोषित म्हणणं जास्त योग्य आहे. पण का? ती एका तरुणावर जीव जडवून बसली होती, पण तो मात्र केवळ तिच्या भावनांशी खेळत होता. जेव्हा तिला आपल्या प्रियकाराचं खरं स्वरूप समजलं तेव्हा तिला कमालीचा धक्का बसला. घर, संसार, समाज, नातीगोती या सगळ्यावरचाच तिचा विश्वास उडाल्यासारखा झाला. सगळ्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण कोणाचं काही न ऐकता तिने सरळ संन्यास घेतला. समीरच्या तोंडून हे सगळं ऐकून सायली कळवळली.
समीरच्या ह्या बहिणीविषयी तिच्या मनात विलक्षण सहानुभूती निर्माण झाली होती आणि त्याचवेळी त्या तरुणाविषयी प्रचंड चीड. सायली तो काहीतरी बोलणार होता, पण मध्येच थांबत त्यांनी विषय बदलल्यासारखा केला. आणखीन एखादा कप कॉफी घेणार? नाही, बराच वेळ झाला, निघायला हवं, असं म्हणत ती उठून उभी राहिली. हो, समीर काहीशा कोरड्या स्वरात म्हणाला. निघायला हवं, तुम्ही वा पुढे, मी आलो, असं म्हणत तो पुन्हा आतल्या भागात निघून गेला. सायली काही क्षण तशी उभी राहिली, मग हॉलमधनं बाहेर पडली, लिफ्टच्या दिशेनं गेली. समीरचं हे क्षणाक्षणाला बदलणारे मूड्स बघून सायलीला त्याच्या स्वभावाचा कसलाच अंदाज येत नव्हता. एका क्षणी तो जवळ आलाय असं वाटत असताना दुसऱ्या क्षणी तो एकदम अनोळखी होऊन जात होता. सायली लिफ्टनं खाली आली आणि इमारतीतून बाहेर पडून कारजवळ येऊन थांबली. 10-1 मिनटं वाट बघितल्यावर तिला इमारतीतून बाहेर पडणारे काका दिसले. ते तिच्याच दिशेनं येत होते. आता आणखीन काय निरोप आणला यांनी? समीरनी पुन्हा आपल्याला वर बोलवलं तर नाही? सायलीच्या मनात आलं, तसं काही असेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगून टाकायचं. चला, मी तुम्हाला सोडवायला येतो. जवळ येऊन कारचं दार उघडत काका म्हणाले. कुठे? सायलीनं काहीसं आश्चर्यानं विचारलं. कुठे म्हणजे काय? फॅक्टरीत. पण सोहनी साहेब? का? हे विचारून गेल्यावर सायलीला आपला हा प्रश्न विचित्र वाटला होता. म्हणून स्वतःला सावरून घेत तीच पुढे म्हणाली, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे त्यांनाही तिकडेच यायचं म्हणत होते ना ते. विचार बदलला असेल त्याचा. काका सहज स्वरात म्हणाले. आज नाही आला तर उद्या येईल, त्याला कोण विचारणार आहे? पण मग मी आता कशी जाणार? काहीतरी बोलायचं म्हणून सायली बोलली. सांगितलं ना, ती जबाबदारी समीरने माझ्यावर सोपवली आहे म्हणून. का तुला शंका आहे मला कार चालवता येते का नाही याची? काका हसून म्हणाले. सायली मान हलवत काहीशी ओशाळवाणा हसली आणि मुकाट्यानं कारमध्ये जाऊन बसली. काका ड्रायव्हिंग सीटवर बसले. त्यांनी कार स्टार्ट केली. सायली मनातनं विलक्षण अस्वस्थ झाली होती. फॅक्टरीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी तर समीरनं घेतली होती, मग अचानक त्याने आपला विचार का बदलला? कशामुळे तो नाराज झाला असावा? सायली स्वतःशीच विचार करत होती आणि त्याचवेळी दुसरीकडे ती आपल्या मनाला समजावत होती. समीर नाही आला तर नाही आला, आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं आहे? आपण इथे रोहनला भेटायला आलोत, त्याच्याशी विवाह करण्याचा विचार आपण केला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण रोहनला भेटणार आहोत. मग समीरचा विचार कशासाठी? काका कार चालवताना समीरपेक्षाही जास्त सावधगिरी बाळगत होते. इकडचं तिकडचं बोलता बोलता सायलीनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. काकांचं वय फार तर 50-55च्या दरम्यान असावं, पण वयाच्या मानानं त्यांची तब्येत चांगली ठणठणीत दिसत होती. स्वभावाने मात्र ते फार सरळ साधे वाटत होते, काहीसे गप्पिष्टही. तू स्वतःबद्दल काही सांगितलं नाहीस पोरी? कमाल आहे, मी येथे येण्याआधीच माझ्याबद्दल इथल्या सगळ्या लोकांना माहिती झालं आहे की मी रोहनची. ते तर मला माहिती आहे की. मग मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तुझ्याविषयी या शब्दावर जोर देत काका म्हणाले. काय ते? हेच तुझे आई वडील. आई मी लहान असतानाच वारली आणि. अरे 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 मग तुझा सांभाळ कोणी केला गं? माझ्या वडिलांनी. काय करतात ते? ते डॉक्टर होते. होते? हो, 8-9 महिन्यांपूर्वी अपघातात वारले ते. अरे 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 रोहन माझ्या पप्पांच्या मित्राचा मुलगा आहे. पप्पा गेल्यानंतर रोहननीच मला आधार दिला. माझ्या एकटेपणाला दुःखातून बाहेर काढायला रोहननी मला मदत केली. का कोण जाणे, पण ती काकांना सांगत होती. अच्छा, म्हणजे त्या उपकाराच्या भावनेतून तू त्याच्याशी लग्न करत नाही आहेस ना? हां? ती चमकली. मला समजलं नाही काका. जाऊ दे, माझ्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ तू. काकांनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला. काका, तुम्ही तर रोहनला ओळखत असाल ना? हो. काकांनी एकाक्षरी उत्तर दिलं आणि तिने आणखीन काही विचारू नये म्हणून का काय विषय बदलून म्हणाले. तुला मुंबईची काय फारशी माहिती आहे? नाही, तशी फारशी काही नाही. रोहनच्या पत्रातनं जी काही समजली तेवढीच. मुंबई तसं देखणं शहर आहे. इथे बघण्यासारखं बरंच काही आहे. पण तरीही 10-15 वर्षापूर्वीची मुंबई आणि आत्ताची मुंबई या जमीन आसमानाचं अंतर पडलं आहे.
म्हणून मला मुंबईपेक्षा आपल्या फॅक्टरीकडचा परिसर जास्त आवडतो. तुम्ही राहता कुठे काका? जिथे समीर राहतो तिथे. निदान त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तरी. मग कधी होणार त्यांचं लग्न? जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा. तसा तो भयंकर मनस्वी मुलगा आहे. स्वतःच्या मनाविरुद्ध कधी काही करत नाही. नेहमी अस्वस्थ असतो तो. एका जागी स्थिर राहत नाही तो. हां, ते माझ्याही आलं आहे लक्षात. पण पूर्वीपासून तो असा नव्हता बरं का. मग खरं सांगायचं ना तर त्याला समजणं सोपं नाही आहे. जेव्हा तो लहान होता ना 15-16 वर्षांचा, तेव्हा तो नेहमी म्हणायचा की अनुभवच माणसाला बरंच काही शिकवतो. आणि आता मात्र त्याचं मन बदललं आहे. अनुभव नाही तर माणूसच माणसाला बर्बाद करतो, त्याला मुखवटे धारण करायला भाग पाडतो असं त्याला वाटतंय. सायली काही वेळ गप्प राहिली. मग अचानक तिने विचारलं, तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे ना काका? त्यांनी मला सगळं काही दिलं आहे गं पोरी. तसं पाहिलं तर मी त्याच्या घरातला एक साधा नोकर, पण त्यांनी मला कधी तसं जाणवूही दिलं नाही. आता तूच सांग, अशा पोरावर मी जीव ओवाळून नको टाकू तर मग काय करू? थोडा वेळ मग कोणीच कोणाशी काही बोललं नाही. सायली ही खिडकीतून बाहेर बघत आपल्या विचारात हरवून गेली होती. बस आता थोड्याच वेळात तू तुझ्या इच्छित स्थळी पोचणार आहेस. इच्छित स्थळी? सायली क्षणभर गोंधळली. मग काकांना काय म्हणायचं हे तिच्या लक्षात आलं. आपण समीरच्या विचारात हरवून गेल्यामुळे काकांचं बोलणं चटकन आपल्या लक्षात आलं नाही हे मनोमन तिला मान्य करावं लागलं. हां, फॅक्टरी म्हणताय होय? हो. आता आणखीन थोड्याच वेळात तुझी भेट रोहन साहेबांची होईल. रोहनचा उल्लेख करताना काकांच्याही कपाळावर आठ्या उमटत होत्या. ही गोष्ट सायलीच्या नजरेतनं सुटली नव्हती. समीरच्याच नाही तर काकांच्याही मनात रोहनविषयी काहीतरी आढी आहे हे सायलीच्या लक्षात आलं. ती त्याविषयी काही विचारणार होती, पण त्याचवेळी कार फॅक्टरीच्या फाटकातनं आत शिरली होती. सायलीनं पाहिलं, फॅक्टरीच्या मुख्य इमारतीसमोर बरीच माणसं उभी होती. त्या अनोळखी चेहऱ्यांच्या गर्दीत ती रोहनला शोधायला लागली. ती कारमधनं उतरली तरी रोहन तिला कुठे दिसला नव्हता. मनातनं ती पुन्हा एकदा चिडल्यासारखी झाली. याला आपली अजिबातच पर्वा नाही का काय? आता एवढं सांगूनसुद्धा हा. सायली, अचानक पाठीमागनं आवाज आला. ती वळली आणि काहीशी चकित नजरेनं बघत राहिली. रोहन पूर्णपणे बदललेल्या रूपात तिच्यासमोर उभा होता. नेहमी गुळगुळीत दाढी करणाऱ्या रोहननं आता दाढी वाढवली होती. केसही एखाद्या हिप्प्यासारखे खांद्यापर्यंत ठेवले होते. जीनच्या पॅन्टवर त्यांनी रंगीबेरंगी कपड्याचा बुशर्ट घातला होता. क्षणभर तर सायलीने त्याला ओळखलंच नाही, इतका तो तिला अनोळखी वाटला होता. तू आलीस हे बघून मला किती आनंद झाला आहे सायली. तिचे दोन्ही खांदे पकडून तो म्हणाला. सायलीला त्याचं हे वागणं मोठं विचित्र वाटत होतं. त्याने अजूनही तिचे खांदे पकडून ठेवले होते. सगळेजण त्या दोघांकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चेष्टेचे भाव होते. काही जण एकमेकांकडे बघत नेत्रपल्लवी करत ओठातल्या ओठात हसत होते. रोहन स्वतःला सोडवून घे, ती काहीशा नाराजीच्या स्वरात म्हणाली. रोहन, सगळेजण आपल्याकडे बघतायत. हो 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 असं म्हणत तो तिच्यापासून दूर झाला. मग औपचारिकपणे तिच्या शेजारीच उभ्या असलेल्या काकांचे आभार मानत म्हणाला, सॉरी काका, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. अरे त्यात कसला आलाय त्रास? हे माझं कर्तव्यच होतं. काका विलक्षण कोरड्या स्वरात म्हणाले. आणि काकांचा तो थंड स्वर ऐकून सायलीची खात्रीच पटली की समीरप्रमाणे काकांना सुद्धा रोहन आवडत नव्हता. पण त्यावर आणखीन काही विचार करायची संधीच सायलीला मिळाली नाही. त्या गर्दीतून एक जोडपं पुढे आलं. रोहननं त्या जोडप्याशी सायलीची ओळख करून दिली. तेच मिस्टर आणि मिसेस सिंघानी होते. मिस्टर सिंघानी स्वभावानं अबोल आणि सौम्य प्रवृत्तीचे वाटत होते, पण मिसेस प्रतिभा सिंघानी मात्र चांगलीच ढालगज आणि चंचल स्वभावाची दिसत होती. पहिल्या भेटीतच ती बाई सायलीला काही आवडली नाही. रोहनने आणखीन 2-3 जोडप्यांची तिची ओळख करून दिली. सायली यांत्रिकपणे त्यांना नमस्ते करत होती, पण ह्या ओळखदेख प्रकारात ती काहीशी अलिप्त राहिली होती. तिच्या डोक्यात समीरचे विचारच घोळत होते. इथलं वातावरण तुला आवडलं ना गं सायली? ओळखीचा कार्यक्रम पार पडल्यावर रोहनने तिला विचारलं. त्याच्या या प्रश्नात एक विचित्र उत्सुकता होती, जणू सायलीच्या उत्तरावर त्याचं जीवन मरण अवलंबून होतं. हो. समीरचे विचार डोक्यातनं झटकत सायलीने मान डोलावली. या वातावरणाशी जुळवून घ्यायला तिला आणखीन 2 महिन्याचा अवधी मिळणारच आहे की.
मिसेस सिंघानी काहीशा हसून म्हणाली, आता आपलं लग्न होईपर्यंत याच बाईकडे आपल्याला राहायचं आहे या विचारानं सायली आणखीनच अस्वस्थ झाली होती. मला इथे कायमची जागा मिळाली आहे. मी विचार करतोय कायमचं इथे सेटल व्हावं. अरे पण तू तर म्हणत होतास की इथे 2 वर्षांपेक्षा जास्त राहणार नाहीस म्हणून. सायलीने त्याला आठवण करून दिली. हो, पण मला ही नोकरी आवडली आहे. दुसरं ही जागा मला खूप आवडली आहे. ही जागा शहरापासून थोडी लांब आहे याची मला कल्पना आहे सायली, पण मला खात्री आहे काही दिवसात तुलासुद्धा ही जागा आवडायला लागेल. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. नाही, मला तुझ्या इच्छेच्या विरुद्ध काही करायचं नाही. रोहन प्लीज, या गोष्टींवर आपण नंतरसुद्धा चर्चा करू शकतो. आपल्या मनातली नाराजी लपवत ती म्हणाली. हां रोहन, प्रतिभा सिंघाने काहीतरी उपहासात्मक स्वरात म्हणाली. एवढ्या लांबच्या प्रवासाने सायलीला थकायला झालं असेल. आत्ताच तिच्याकडनं सगळं काय वदवून घेतोयस रे. सायलीला प्रतिभाचा हा आगाऊपणा अजिबात आवडला नव्हता. पहिल्याच भेटीत तिला सायली म्हणून आरेतुरे करणं तर तिला मुलीच पसंत पडलेलं नव्हतं. पण ती काही बोलली नाही. काका तिचा निरोप घेऊन निघाल्यानंतर सगळेजण सिंघानीच्या घराकडे निघाले. त्यांच्या मागोमाग चालताना सायलीच्या मनातली अस्वस्थता आणखीनच वाढली होती. पण प्रयत्न करूनही आपल्या ह्या अस्वस्थ होण्यामागचं कारण तिच्या लक्षात येत नव्हतं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित सायली या कादंबरीचा भाग. या पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.